स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज सर्दी झाली मला, तर मी आज दाखवणार आहे मी स्किनला काय यूज करते, माझ्या मॉर्निंग रुटीन माझा. सो चला स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल मी यूज करते ग्लो टोनर, गुड वाईब्सचा आहे आपल्याकडे. गुड वाईब्स विटॅमिन सी ग्लो टोनर. तर मी असं सेट करणार. छान दिसते. थोडा वेळ थांबणार, जरा ड्राय होईपर्यंत. ड्राय झाली होईपर्यंत मी दुसरं यूज करणार आहे सिरम. माझी स्किन थोडी ऑइली आहे आणि सेन्सिटिव्ह आहे, मला लगेच पिंपल्स येतात काय पण यूज केल्यावर. सो हे पण आहे गुड वाईब्स T3 अँड पपाया फेस सिरम फॉर ऑइल कंट्रोल. ह्याने हे यूज केलं ना, दिवसभर चेहरा 1% पण आवडते यावर. मी असं लावते, मी पटपट सटकतो. बस झालं एवढंसं स्किन लावायला, आणि मेकअप करायची गरज नाही ह्याच्यावर. मी तर रेडी होते ऑफिसला जायला माझा हाफ डे आहे. सो मी मॉर्निंग रुटीन काही केलं नव्हतं, सो आत्ता करते मी. मस्त पैकी सारखं माझ्या इकडेच होते मी माझ्याला बघायला, तुम्ही इथे मध्ये होते. सिरम लावला लगेच ऑब्झर्व होतं हे स्किनमध्ये. आणि नॉनस्टिक या दोन्ही पण गुड वाईब्सचंच आहे, purple.com वरून मी घेतलेलं. त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर माझ्याकडे हे निव्याचं एक आहे, निव्या सॉफ्ट. ह्याच्यात व्हाईट कलर येतो, पिंक कलर येतो, आणि अजून एक आहे चेरी ब्लॉसम वगैरे. हे बेरी ब्लॉसम आहे, हे पण चांगलं आहे. नाहीतर तुम्ही दुसरा कोणता पण यूज करू शकता. चला थोडंसं मी मॉइश्चरायझर घेते माझ्या हातात. मॉइश्चरायझर लावायचं. सो मी रोजही लावते सगळं, एकदम छान दिसते स्किन. तुम्हाला कॉम्पॅक्ट मेकअप काहीच लावायची गरज नाही, थोडं भारी दिसतं. हे लावलं थोडंसं थांबायचं, मस्त दिसतं पॉलिश केल्यासारखं. ब्लाऊजपर्यंत ते पटपट सुकतं. त्यानंतर मी लावते डे क्रीम. सो ही पण गुड वाईब्सचीच आहे. मी सगळे मोस्ट ऑफ गुड वाईब्सचे प्रोडक्ट यूज करते. गुड वाईब्स उट्टन लाईट डे क्रीम, एवढी लाईट वेट आहे आणि मस्त सॉफ्ट होते, ऑब्झर्विंग आहे चांगली. बघा मी केवढी यूज करून झाले, एवढीशी बोलले. खूप छान आहे कंटेंट ह्याचं, आणि खूप सॉफ्ट आहे. ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे, ज्यांना माझ्यासारखं काय पण यूज केल्यावर रिॲक्शन्स होतात, त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. नॉनस्टिक आहेत सगळे प्रोडक्ट, खूप छान वाटायला. एकदा हे प्रोडक्ट यूज केले ना, मी जायचे संध्याकाळी फेस वॉश करते, नंतर काहीच नाही लावायचं. त्यानंतर मी रोज डेली बेसिसवर सनस्क्रीन यूज करते, कारण मी उन्हात जाते येते जास्त. आणि सनस्क्रीन मी भरपूर यूज करते, कारण मी लाईटेज पण खूप असते. सो ही आहे, मी ही न्यू ट्राय केली. याच्या अगोदर गुड वाईब्सची मी ट्राय केली होती, पण ती स्टिकी आहे थोडीशी आणि त्याने रिॲक्शन होते तुम्हाला. ती ॲक्वालॉजीची आहे, ॲक्वालॉजी ग्लो प्लस सनस्क्रीन पपाया अँड विटॅमिन सी. तर मी हिला यूज करून ऑलमोस्ट 1.5 वीक 2 वीक्सचा पकडू शकता तुम्ही. 2 वीक्स व्हायला लागले.
हे चांगले एकदम फास्ट ऑब्झर्विंग, नो व्हाईट पार्ट्स आणि काढायचं म्हणजे की जी एस एस असं स्प्रे केला ना एकदम वेस्ट पण नाही होत. यूज करून एवढी क्वांटिटी घेते कारण आता वाजले 2 आणि मी चालले उन्हात कामाला. हाफ डे आहे आज. सो अशी लावायची. व्हाईट कास्ट नाही सोडत काहीच नाही. आणि जास्त तुम्हाला हे पण करायची गरज नाही, मेहनतीला अशी पटापट लावली ना लगेच अर्जव होते. बंद करून मस्त लावा. बघू शकता तुम्ही एवढी छान सनस्क्रीन आहे ना. मी रिसॉर्टला गेलेली मध्ये, तर रिसॉर्टमध्ये पण मी ही लावलेली. वॉटर पार्कमध्ये गेलेली, पाण्यात जायच्या अगोदर मी लावली होती चेहऱ्याला आणि खूप छान फिनिशिंग येते ना, खूप छान फिनिशिंग येते. आणि त्या रिसॉर्टमध्ये एवढं क्लोरीनचं पाणी येतं ना, पण त्या क्लोरीनच्या पाण्यात पण माझा चेहरा जास्त काळा नाही झाला. थोडा फार तो होतो, जास्त क्लोरीन होतं तिथे, तर एवढा काळा नाही झाला. सो हे आहेत माझे प्रोडक्ट्स. आणि एक एवढे मी रोज यूज करते. आणि खरंच ऑइली स्किन, ॲक्ने प्रोन स्किनसाठी खूप चांगले आहेत. थोडं सनस्क्रीन नंतर थोडं 5-10 मिनिट तुम्ही थांबवून ह्याच्यावर लगेच पावडर वगैरे लावलं ना किंवा कॉम्पॅक्ट, तुम्हाला खूप छान लुक येतो. हे बघा, हे होतं गुड वाईब्सची सनस्क्रीन जी मी वापरलेली. अजून फुलंच आहे, मी जास्त यूज पण नाही केली आहे कारण मी खूप स्टिकी आहे आणि हिला लावल्यानंतर पिंपल येत होते मला, म्हणून हिला मी यूजच नाही केली जास्त. त्याच्यानंतर मी लावणार आहे व्हाईट टोन. तुम्हाला 2 मिनिट थांबणार आहे अजून. सो ह्या व्हिडिओनंतर नाईट रुटीनचा एक मी व्हिडिओ काढणार आहे. नाईटला मी काय काय लावते स्किनला. नाईट रुटीनमध्ये पण खूप छान प्रोडक्ट आहेत माझ्याकडे. आणि नंतर मग मी वीकली काय करते, वीक ऑफच्या दिवशी मग आय स्किन केअर करते वगैरे वगैरे, ते पण दाखवणार आहे मी विचार केले की बॅक टू बॅक नवीन आयडियाज शोधून नवीन व्हिडिओ आणेल. तोपर्यंत सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आता हा मी व्हाईट टोन लावते, तुमच्यासमोरच लावते. खूप छान येतं लुक. त्या सनस्क्रीनवरच लावते मी. काय तुम्हाला कॉम्पॅक्ट वगैरे मेकअप करायची गरज नाही आहे. जे रोज कॉम्पॅक्ट वगैरे लावता ना, स्किन खराब होते. त्यापेक्षा असे प्रोडक्ट यूज करा ज्याने स्किन चांगली राहते आणि हे ब्राईट पण होते स्किन. मी आता रिसॉर्टला जाऊन आले म्हणून माझी ब्राईट झालेली, पण मी रिसॉर्टला गेले तर खराब झाली होती स्किन. झाली मी रेडी. आता मी लावणार आहे लिपस्टिक कारण ऑफिसला जायचं आहे मला. एक मिनिट. सो आता मी लावणार आहे लिपस्टिक. हे आहे लॅक्मे फॉरएव्हर मॅट लिक्विड लिप कलर. शेड आहे 20 वाईन टच. आणि मॅट नाही आहे, मॅट होते पण ती ना अशी म्हणजे आपण कुठे टच झाले लिप्सला ती त्याच्यावर येते. डन लिपस्टिक. हे आहे वॉटरप्रूफ मस्कारा. सॉरी पडला. सो हे वॉटरप्रूफ मस्कारा मेबलिन या द पोलो साल असं काहीतरी वॉटरप्रूफ आहे बघा. हा खूपच वॉटरप्रूफ आहे. तुम्ही रडलात तरी काय होणार नाही.
लॅशेस चांगले राहतील. तुम्ही हा रेग्युलर लावतो. रेग्युलर म्हणजे आणि खूप भारी आहे आपण. आणि त्यानंतर हे कलर बारचं काजळ आहे, ते पण लावते. आता मी कॅमेऱ्यात नाही बघत कारण मला भीती वाटते लावायला काजळ, सो मी व्हिडिओमध्ये बघते. मला काजळ लावता येईल. मी थोडंसंच लावते कारण माझ्या डोळ्यात खूप पाणी येतं. की कुठले पण वॉटरप्रूफ लावा, काही पण काजळ लावा, माझ्या डोळ्यात कंटिन्यू पाणी येत असतं, सो ते निघून जातं, म्हणजे स्प्रेड होतं. त्यापेक्षा मी थोडीशीच लाईन लावते. झाले आता मी टिकली लावणार आणि मी झाल्या ऑफिससाठी रेडी. तुम्ही पाहू शकता स्किन माझी किती छान दिसते. तो चला भेटूया. बघा का लावल्या मला पाणी आलं डोळ्यात. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोणी चॅनलला लाईक नसेल केलं, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मी नाईट रुटीनचा लवकरच ट्राय करेन बनवायचा. तोपर्यंत बाय.